संकष्टी चतुर्थीला तुम्हाला एक गोष्ट मात्र आवर्जून करायची आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल ना, तर श्रीयंत्राचे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. समजा श्रीयंत्र नसेल आपल्याकडे, तर आपल्याला काय करायचं आहे, महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा विष्णूची प्रतिमा असेल आपल्याकडे, तर त्यांचेही पूजन करायचे. कारण हा मार्गशीर्ष महिना आहे, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे आज. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते तेव्हा आवर्जून श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. ते म्हणजे करून जसे की आपले गणपती आपले आराध्य आहेत, आपले ते विद्येचे देवता आहेत, आपलं करिअर सेट करण्याचं काम आपले गणपती बाप्पा करतात, आपल्या बुद्धीचे चालक आहेत ते. त्याचबरोबर आपण भरपूर यावं, आपली ग्रोथ व्हावी, आपली बुद्धी खूप चांगली चाणाक्ष व्हावी, यासोबतच आपल्याला पैसाही मिळावा, आपल्याला धन दौलत मिळावी, आपल्याला समृद्धी मिळावी आणि ती समृद्धी, पैसा, दागिना, आपल्याला जे काही ऐश्वर जे आहे, ऐश्वर आपल्याला जे पाहिजे असतं ते ऐश्वर आपल्याला देण्याचे काम आपल्याला महालक्ष्मी करते. म्हणून आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे. पण विसरू नका, आपल्याला येथे श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे. कारण जिथे श्री विष्णू आहे त्या ठिकाणी महालक्ष्मी आपसुकच येऊन बसते. श्री विष्णू जर तुमच्या घरात स्थायी असतील ना, तर महालक्ष्मी कधीच तुमच्या घरातून निघून जाणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा मार्गशीर्ष महिन्याचा व्रत जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला विष्णूंची आराधना नक्की करायची आहे. त्यावेळी विष्णूंचे सुद्धा पूजन करायचे. म्हणजे श्री लक्ष्मी आणि नारायण, लक्ष्मी नारायण दोघांना तुम्ही पूजिला तर दोघेही तुमच्या घरात व्यवस्थित राहतील. म्हणजे सगळं काही होईल. तो तुमचं धन दौलती, म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजेत ना, मनीची इच्छा म्हणतात ना, ते तुम्ही जर पुस्तक वाचलं तर त्यात सांगितले मनीची इच्छा पूर्ण होईल. पण मनीची इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त लक्ष्मीच हवी आहे का? तर नाही, श्री विष्णू सुद्धा आपल्याला पाहिजेत आणि गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला पाहिजे. म्हणून बघा, जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आपण ती पूजा करतो ना, तेव्हा आपण बघा साईडला आपण गणपतीची स्थापना करतो. त्याबरोबरच आपण लक्ष्मीची पूजा करतो. मग लक्ष्मीची पूजा करत असताना श्री गणेशालाही आपण स्थापित करतो की नाही. मग श्री गणेशाचं व्रत करताना किंवा त्यांची संकष्टी चतुर्थीचे पालन करत असताना, त्यांची व्रतकथा ऐकत असताना आपल्याला लक्ष्मी मातेचं सुद्धा स्मरण करणं गरजेचं आहे. आणि लक्ष्मी माता जर आपल्या घरी कायम राहावी असं आपल्याला वाटत असेल ना, तर श्री विष्णूंची सुद्धा आपल्याला आराधना करायची असेल. म्हणून या संकष्टी चतुर्थीला फक्त गणपतीची आराधना नाही, तर श्री लक्ष्मीची सुद्धा आराधना करायची आहे. आणि श्री नारायणांची म्हणजे महाविष्णूंची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे, त्यांचे पूजन करायचे. जे एक दोन श्रोत तुम्हाला येत असतील ते स्तोत्र आपल्याला पडायचे आहे. तर महाविष्णू स्तोत्र जर तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला जर माहीत नसेल तर रोज सकाळी जर रोज सकाळी जर विष्णू सहस्रनाम जर ऐकलं ना, तर विष्णू आणि महालक्ष्मी कधीच आपल्या घरातून जात नाही, ते नेहमी स्थायी आपल्या घरात राहतात. म्हणून रोज सकाळी जर उठलात ना, विष्णू सहस्रनाम वाचायला एवढा वेळ नसतो आजकाल, मोबाईलमध्ये इझिली अवेलेबल असतं. एक सर्च केलात तर एक 13 मिनिटाचं ते मिळून जातं. ते जर रोज सकाळी जर तुम्ही ऐकलात ना, तर तुमच्या हजबंड वाईफमध्ये पण खूप चांगलं बॉन्डिंग होतं. यात घरात क्लेश होत नाही. घरात सगळ्यात सुरुवातीलाच आपलं असल्यामुळे सगळ्यात पहिले कानावर शब्दच आपल्यावर ते पडल्यामुळे, एवढी विष्णू सहस्रनामामध्ये एवढी नावं आहेत ती कानावर पडल्यामुळे आपलं सुद्धा शुद्धीकरण होऊन जातं आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. त्याचबरोबर मुलांवरही चांगले संस्कार होतात. तर हे असं सगळं आपल्याला गणपती बरोबर महालक्ष्मीला सुद्धा घेऊन जायचं आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपतीच्या नामाचा नेहमी जप करत राहायचा आहे. ओम नमो, जसा की विष्णूसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणता, लक्ष्मीचा ओम श्रीम नमः म्हटलं जातं. तसंच गणपतीचा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र कंटिन्यू आपल्याला बोलत राहायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या व्रताचे फळ अजून जास्त मिळेल. तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. आपला मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारही झालेला आहे. आपण सगळ्यांनी मनोभावे पूजा अर्चना केली आहे. आता नेक्स्ट गुरुवारी दुसरा गुरुवार येणार आहे, तेव्हाच आहे आपली दत्त जयंती आहे आणि त्यानंतर येणार आहे रविवारी आपली संकष्टी चतुर्थी. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची असते, कारण ती स्पेशली मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे. कारण या महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर जर आपण गणपतीचा आशीर्वाद घेतला, त्याची मनोभावे पूजा केली, एखाद दुसरा उपाय केला, तर कदाचित त्या उपायाने आपलं आरोग्यही सुधारेल, आपले धनसंपत्ती आपल्या लक्ष्मी माता देऊन जाते. त्यासोबतच आपल्याला जो आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे विद्येचा आणि आपल्या आरोग्याचा, तो आपला गणपती बाप्पा आपल्याला देऊन जाईल. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये
जी संकष्टी चतुर्थी येते त्याचे काही नियम आहेत ते जर पाळले, ते व्यवस्थित आपण पूजा केली, आपण मनोभावे आरती केली आणि आपण त्याचं पूर्णपणे असा व्यवस्थित देवाची मनोभावे सेवा केली, तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होऊन जाईल आपल्यासाठी. आपल्या देहाकडे आपल्याला ते घेऊन जातील. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला धनसंपत्तीने भेटेल आणि गणपतीचा आशीर्वाद आपल्याला विद्येने आणि आपल्या करिअरमध्ये जी आपल्याला ग्रोथ हवी आहे ती आपल्याला भेटून जाईल. तर मार्गशीर्ष महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षामध्ये, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा जो कृष्ण पक्ष सुरू होतो त्याच्या 4थ्या दिवशी असते. ही यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये 7 डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आलेली आहे. चतुर्थ तिथीची सुरुवात ही सकाळी 6:24 होणार आहे आणि चतुर्थ तिथीची समाप्ती ही संध्याकाळी 6:04 होणार आहे. या दरम्यान म्हणजे सुरुवातीच्या काळापासून समाप्तीपर्यंत या काळामध्येच आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा करत असताना आपण लक्षात ठेवायचं आहे, समजा आपल्याकडे गणपतीची प्रतिमा नसेल किंवा मूर्ती नसेल तर विड्याचे पान ठेवायचे आहे आणि आपल्याला ती गणपती मानून त्याची पूजा करायची आहे. आणि गणपतीला न विसरता दुर्वा मात्र अर्पण करायचे आहे. ते गणपतीच्या सगळ्यात प्रिय आहेत. तर नेमकं मार्गशीर्ष महिना आहे, त्यातच जर आपण गणपतीला त्याची प्रिय वस्तू आपण जर दिली तर आपल्याला सुद्धा बाप्पा भरभरून आशीर्वाद देतील. आता सांगायचा विषय असा आहे की सगळ्यांनाच तर माहिती आहे की आवडती गोष्ट भेटली की सगळेजण खुश होतात. तुम्ही असू दे किंवा मी असू दे, समजा तुम्हाला एखादी आवडती गोष्ट मी तुम्हाला दिली तर लगेच तुम्ही खुश होणार आणि जे कदाचित मी तुमच्याकडे मागितलं तर तुम्ही पण एखादी गोष्ट मला द्याल. मग तसंच आहे, बाप्पाकडे पण तसंच आहे. त्याला आवडती जी गोष्ट आहे ती आपल्याला द्यायची आहे, तेच खुश होतील आणि आपल्याला भरपूर असे आशीर्वाद देऊन जातील. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी 7 डिसेंबरला आहे आणि त्याचा चंद्रोदय होणार आहे संध्याकाळी 7:55. त्यानंतर तुम्ही चंद्राचे दर्शन करू शकता आणि चंद्राचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही जेवण घेऊ शकता. म्हणजे जो काही तुम्ही उपवास पकडला असेल तो उपवास तुम्ही सोडू शकता. तर 7 डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आहे, त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला मी सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.